गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळाले। त्यातच आता मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा मुंबईतल्या एका एअरटेलच्या कार्यालयाला मराठी भाषेच्या मुद्द्यावरून चांगलंच सुनावले। त्याचं झालं असं की मुंबईतील कांदिवली मधील चारकोप एरियामधील एअरटेलच्या गॅलरीमध्ये एक मराठी तरुण तक्रार घेऊन गेलेला होता, पण तिथे गेल्यावर एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्यांनी हिंदीत बोलायला सुरुवात केली। त्यावर मराठी तरुणाने मराठीचा आग्रह धरला आणि त्यांच्यात मोठा वाद सुरू झाला। हा वाद इतका टोकाला गेला की आता या प्रकरणाची सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे। यात ती तरुणी म्हणते की क्यों मराठी आना चाहिए, कहा लिखा हुआ है हम हिंदुस्तान में रहते हैं, आणि तिच्या याच उद्धटपणामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी एअरटेलच्या मालाड कार्यालयाला भेट देत थेट धमकी दिली आहे, जर तुम्ही तुमच्या मराठी भाषेचा आदर केला नाही तर आम्ही सुद्धा तुमचा आदर करणार नाही, अशी उघड धमकी ठाकरेंचे कार्यकर्ते अखिल चित्रे यांनी दिली आहे। नेमकं प्रकरण काय आहे? मराठीत बोलण्यासाठी नकार देणारी ती मुलगी नेमकं काय म्हणाली आहे? वाद नेमका काय आहे पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, मुंबईच्या कांदिवली मधील चारकोप मध्ये असणाऱ्या एअरटेल कस्टमर केअर मध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या तक्रार घेऊन गेलेला होता। त्यावेळी तिथे असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने त्या तरुणाशी उद्धट वर्तन केलं असं बोललं जाते। पुढे त्यांच्यामध्ये वाद झाला, ज्यानंतर त्या तरुणाने एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केला, मात्र संबंधित महिला मराठीतून बोलायला तयार नव्हती। पुढे तिने हिंदीतून आरडाओरडा सुरू केला। त्यानंतर या तरुणाने व्हिडिओ काढला, ज्यामध्ये तिने उद्दामपणा केल्याचं सरळ दिसून येत आहे। तरुणाने काढलेल्या या व्हिडिओमध्ये त्याने महिलेला नीट बोलायला सांगितलं। त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरं दिली। ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर मराठी बोललं पाहिजे। ज्यावेळी त्या तरुणाने मराठीचा आग्रह कायम ठेवला, त्यावेळी तिने त्याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली। त्यात ती म्हणते की क्यों आना चाहिए मराठी, कहा पे लिखा हुआ है। हा मराठी हिंदी वाद सुरू असताना त्या तरुणाने तिला काही प्रश्न विचारले, त्यावर तिनेही त्याला हिंदीत बोलायला सांगितलं। मला समजत नाही, हिंदीमध्ये बोल असं म्हणत आपण हिंदुस्थानात राहतो, कोणतीही भाषा बोलू शकतो, मराठी महत्वाची नाहीये असा तोरात तिने त्याला दाखवला। आता या प्रकरणातील महिलेला मराठी भाषा येत नसल्यामुळे मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी एअरटेल कंपनीच्या चारकोप कार्यालयाला धडक देत थेट धमकीवजा इशारा दिला। हे करत असताना ते तिथं धरणे आंदोलनाला सुद्धा बसलेले होते। यावेळी मनसेने केलेल्या निषेधानंतर एअरटेल कर्मचाऱ्यांनीही माफी मागितलीये आणि त्या महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। मनसे पाठोपाठ आता ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सुद्धा थेट एअरटेलच्या गॅलरीमध्ये पोहोचून त्यांना धमकी दिलेली आहे। एअरटेलच्या गॅलरीत मराठी तरुण तरुणी ठेवायला अडचण आहे काय, असा सवाल अखिल चित्रे यांनी उपस्थित केला। तसेच मुंबईतील एअरटेलच्या कामकाजात मराठी नसेल तर एकही एअरटेलची गॅलरी दिसणार नाही, असा इशारा अखिल चित्रे यांनी दिला आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद वाढताना दिसत आहे। एअरटेल प्रशासनानं नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावं। महाराष्ट्रात एअरटेलचे असंख्य मराठी ग्राहक आहेत, ते जर कायम ठेवायचे असतील तर योग्य पावलं उचला, नाहीतर मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही। इतर भाषेचा विरोध नाहीये, पण मराठी भाषिक 80% कर्मचारी असायलाच हवे, असं अखिल चित्रे म्हणाले। एअरटेल प्रशासनानं ताबडतोब या अशा कर्मचाऱ्यांवरती कारवाई करावी, अन्यथा आम्ही कारवाई केली तर मुंबईत एअरटेल गॅलरी दिसणार नाही। महाराष्ट्रात आपली ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणात आहेत, ते संख्या ती जर कायम ठेवायची असेल तर मराठी भाषेचा मान राखा, असंही अखिल चित्रे यांनी एअरटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहित सांगितलेलं आहे। मंडळी, महाराष्ट्रात राहून मराठीला विरोध करण्याच्या घटना मधल्या काही काळात सातत्याने घडताना दिसून येत आहेत। विशेषतः राजधानी मुंबईतच या गोष्टीचा प्रत्यय येतोय। काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका शुक्ला नावाच्या अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला गुंडाकरवी मारहाण केल्याची घटना घडली। या घटनेनंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी सरकारला धारेवर धरल्याचं दिसून आलं, तर विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा चर्चेला आला होता। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक करून चौकशी सुद्धा केली आहे। त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा इथे एका मराठी तरुणाला जमलेल्या जमावाने दमदाटी करत माफी मागायला भाग पाडल्याचं उदाहरण सुद्धा पाहायला मिळालं। त्यात एका फळ विक्रेत्याला मराठीत बोल असा आग्रह केल्यानं तिथे असणाऱ्या जमावाने या तरुणाला जबर मारहाण केली। विशेष म्हणजे जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा त्या मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तिथे असणाऱ्या जमावाने त्या तरुणाला शिवीगाळ सुद्धा केली। आता ही एवढीच प्रकरणं नाहीये, तर काही दिवसांपूर्वी मुंबईच्या जुहूमध्ये मराठी माणसाला
3 परप्रांतीय महिलांनी मारहाण केल्याची घटना घडलेली होती। या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेला होता। जुहू लोटस आय हॉस्पिटल समोर असलेल्या गॉड लिफ्ट वसाहतीमध्ये ही घटना घडली होती। वसाहतीमध्ये असलेल्या परप्रांतीय पांडे नावाच्या 3 मुलींकडून या घटनेतील मराठी माणसाला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आलेली होती। काही दिवसांपूर्वी या मराठी आणि हिंदी वादात संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा उडी घेतली। यामध्ये मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे असं नाही, घाटकोपरची भाषा गुजराती असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी भैयाजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलं। त्यांच्या या विधानामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आणि ज्यामुळे मोठा गदारोळ झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। याच गदारोळामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींमध्ये मराठीची भूमिका काय आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला। मंडळी, मराठी ही महाराष्ट्रातील प्राचीन भाषा केवळ मुंबईतच नाही तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला मराठीनं आपलं कार्यक्षेत्र मानलंय। राज्यातील लोकांची मुख्य ओळख आणि त्यांचा स्वाभिमान, आत्मसन्मान जपण्याचं काम मराठीने केलंय। मराठी भाषेचा वापर अनेक दशकांपासून राजकारणातील एक महत्त्वाचा घटक राहिलाय। मुंबई सारख्या ऐतिहासिक शहरात राहणाऱ्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांसाठी मराठी आत्मसन्मानाचा एक मोठा स्रोत आहे। गेल्या अनेक दशकांपासून मुंबईत परप्रांतीय रोजगारासाठी येतात आणि पुढे इथेच स्थायिक होतात। त्यामुळे कुठेतरी मुंबईत मराठी भाषिकांची संख्या कमी होतीये अशी भीती व्यक्त केली जाते। यानंतर याची सत्यता पडताळली असता मुंबईत मराठी भाषिकांची संख्या कमी होतीये की वाढतीये याबाबत सध्या पुरेशी आकडेवारी उपलब्ध नाहीये। मात्र 2011च्या जनगणनेनुसार हिंदीला त्यांची मातृभाषा म्हणून ओळखणाऱ्या लोकांची संख्या 25.88 लाखांवरून सुमारे 40% वाढून 35.98 लाख इतकी झाली आहे। दुसरीकडे मुंबईतील मराठी भाषिकांची संख्या 2001 मध्ये 85.24 लाखांवरून 2011 मध्ये 44.4 लाखांपर्यंत घसरल्याचं दिसून आलंय। विशेष म्हणजे मुंबईतील गुजराती भाषिकांमध्ये सुद्धा किंचित घट दिसून आली आहे। जनगणनेनुसार मुंबईतील गुजराती भाषिकांची संख्या 14.34 लाखांवरून 14.28 लाख इतकी झाली आहे। उर्दू भाषिकांमध्ये सुद्धा 8% घट झाली असून त्यांची संख्या 16.87 लाखांवरून 14.59 लाखांवर आली। आता हे झालं 2011च्या जनगणनेनुसार सांगितलं जातं। आता 2025 सुरू आहे, त्यामुळे आता या संख्येमध्ये बरीच वाढ झाली असेल असं म्हटलं जातं। गेल्या 4 दशकांमध्ये मुंबईचं एका औद्योगिक शहरातून सेवा केंद्रित शहरात रूपांतर झालंय। त्यामुळे आर्थिक राजधानीतील स्थलांतरांचं स्वरूप देखील बदललंय। मुंबईत उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या राज्यांमधून आलेल्या स्थलांतरितांची संख्या वाढली आहे। त्यामागचं कारण म्हणजे आर्थिक राजधानीला सेवा क्षेत्रातील स्वस्त कामगारांची गरज भासते। आता या स्थलांतरितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं मुंबईत प्रचंड प्रमाणात भाडेवाढ सुद्धा झालेली आहे। परिणामी कमी खर्चात कुटुंब चालवणाऱ्या अनेक मराठी भाषकांना मुंबईच्या माध्यमातून बाहेर पडावं लागतंय, ज्यामुळे ते ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल आणि पालघर सारख्या शहरामध्ये आता हेच मराठी भाषिक स्थलांतरित करत आहेत। त्यामुळे मुंबईतील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांची संख्या झपाट्यानं कमी होत असल्याचं दिसून येत आहे आणि याचाच प्रत्यय कुठेतरी रोज येणाऱ्या मराठी हिंदी वादाच्या बातम्यांमधून दिसून येत आहे। या सगळ्याबद्दल मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।